दृश्य राळेगण सिद्धी इथली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राळेगण सिद्धीमध्ये दाखल झाले। अण्णा हजारेंना ते भेटले पुन्हा एकदा आणि अण्णांशी चर्चा सुरू झालेली आहे। बंद दाराआड पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि अण्णा हजारे यांच्यामध्ये। खरं तर अण्णा हजारेंनी हे स्पष्ट केलं होतं की नुसत्या भेटीसाठी येऊ नका, मला काहीतरी ठोस आश्वासन हवं आहे। त्यामुळे तुम्ही आल्याने जो संभ्रम निर्माण होतो तो संभ्रम टाळण्यासाठी त्यांनी स्पष्ट केलं होतं की कुठल्याही मंत्र्यांनी माझ्या भेटीसाठी येऊ नये। पण गिरीश महाजन पुन्हा एकदा राळेगण सिद्धीमध्ये पोहोचले तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय आणि त्यानंतर अण्णा हजारेंशी त्यांनी चर्चा ही सुरू केलेली आहे। अण्णा हजारेंनी उपोषण सोडावं अशी विनंती गिरीश महाजन करतायत आणि दरम्यान 5 वाजताच्या आसपास 5-5:30च्या दरम्यान सुभाष भामरे सुद्धा नवी दिल्लीहून पुणे आणि पुण्याहून राळेगण सिद्धीमध्ये दाखल होते। आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांच्याकडे थेट जाणार आहोत। अद्वैत, पुन्हा एकदा गिरीश महाजन अण्णा हजारेंना भेटायला आलेले आहेत, काय सांगाल? सुवर्ण, आपण जर बघितलं तर अण्णा भेटायला नाही म्हणत नाहीये। त्यांचं म्हणणं एवढंच आहे की नुसतं भेटून आणि मला आव्हान करून की उपोषण सोडा यातून काही निष्पन्न होणार नाहीये, मला ठोस तुम्ही उपाय सांगा। कारण 5 वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा सत्तेमध्ये आला होतात तेव्हा तुम्ही आश्वासन दिलं होतं की अण्णा हजारेंच्या या सगळ्या लोकपाल आणि लोकायुक्त आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे। तुम्ही कायदा देखील संमत केला, परंतु त्याची अंमलबजावणी जी आहे ती तुम्ही का करत नाही? गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री जे म्हणाले की 90% अण्णांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, त्यालाच अण्णांनी आक्षेप घेतलेला आहे। ते म्हटले की हे लोक खोटं बोलतायत, दिशाभूल करतायत, काही 90% मागण्या मान्य केलेल्या नाही आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकपाल, केंद्र सरकारने लोकपालाची जी नेमणूक करणं आहे, नियुक्ती करणं आहे, त्याची अंमलबजावणी कोण करणार? ते राज्य सरकारच्या हातामध्ये नाही आहे, ते केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे। त्यामुळं तुम्ही जेटली असतील, सुषमा स्वराज असतील, तुमची भाषणं तुम्ही आठवा। नरेंद्र मोदींनी जे जरा उल्लेख आज राज ठाकरेंनी केला 2013 साली जे ट्विट केलं होतं त्याचं काय झालं? तुम्ही मला जे लेखी पत्र दिलं होतं नितीन गडकरींनी त्याचं काय झालं? त्यामुळं दिल्ली सरकारच्या हातामध्ये असलेली लोकपालची नेमणूक आणि राज्य सरकारने ज्याची अंमलबजावणी करायला पाहिजे त्या दोन्ही गोष्टी झालेल्या नाही आहेत। तुम्ही खोटं बोलता आहात, तुम्ही दिशाभूल करतात। त्यामुळं मी बदलणार नाही, मी माझं उपोषण मागे घेणार नाही। आणखीन 5 दिवस मी उपोषण करू शकतो, जरी आता मला त्रास होत असला तरी 5 दिवसानंतर मी निर्णय घेईन। पण आता बघितलं पाहिजे की गिरीश महाजन नेमकं काय घेऊन आलेले आहेत, काही ठोस लेखी घेऊन आलेले आहेत का? सुभाष भामरे काय केंद्राचा निरोप घेऊन येत आहेत ते अण्णा बघतील, पाहतील आणि मग ठरवतील। परंतु आत्ता तरी अण्णा हे उपोषण सोडण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत। नुसत्या भेटी होतील, चर्चेचं गुराळ होईल, निष्पन्न काही होणार नाही असं अण्णांचं म्हणणं आहे। त्यामुळे आपल्याला वाट बघावी लागेल की गिरीश महाजन आणि सुभाष भामरे हे ठोस काही फॉर्म्युला जो आहे तो काही घेऊन आलेत का? पण अद्वैत, एका बाजूला लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत, दुसरीकडे युती संदर्भात गरमागरम चर्चा सुरू आहे, बैठका सुरू आहेत, अंतिम टप्प्यात बैठक आली असं म्हणतायत आणि तिसरीकडे 5 दिवसांपूर्वी 6 दिवसांपूर्वी अण्णा हजारे उपोषणाला बसतात। त्यामुळे हालचाली सरकारमध्ये जोरदार होत आहेत की अण्णांनी लवकर उपोषण सोडावं? एक लक्षात घेतलं पाहिजे की 2014 सारखा माहोल नाही आहे हे अण्णांना माहिती आहे। 2011 साली अण्णांचं जे आंदोलन झालं होतं, रामलीला असो, जंतर मंतर असो, पूर्ण देश हल्ला होता, अण्णांची क्रेज होती। आपण जर बघितलं तर तरुणाई वेड्यासारखी अण्णांच्या पाठीमागे होती। अरविंद केजरीवाल सारखा मोहरा जो होता, ज्याच्या पक्षाचा जन्म झाला, तो सगळा होता। तो सगळा माहोल आता नाही आहे। अण्णांनी भाजपबरोबर आपला सुद्धा टार्गेट केलेला आहे। अरविंद केजरीवाल हे सुद्धा या लोकपाल आंदोलनामधूनच मुख्यमंत्री झाले, पण ते साधी माझी विचारपूस करायला सुद्धा येत नाहीत। हे दुःख जे आहे ते अण्णांना आहे। त्यामुळे कुठंतरी अण्णा वैतागलेले आहेत। ते म्हणतात की सत्ता परिवर्तन होऊन काही होणार नाही, भाजप गेलं, काँग्रेस आलं, काही होणार नाही, व्यवस्था परिवर्तन व्हायला पाहिजे। एक पक्ष भ्रष्टाचारामध्ये PhD करतोय तर दुसरा ग्रॅज्युएशन करतोय। त्यामुळे कुठंतरी अण्णा ठाम आहेत की मी व्यक्तीच्या विरोधामध्ये नाही आहे, परंतु त्याला असं वाटतंय की जे आश्वासन तुम्ही दिलं होतं ते जनतेला दिलं होतं, मला दिलं नव्हतं। या देशाचा भ्रष्टाचार संपवायचा असेल तर लोकायुक्त आणि लोकपाल या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। ती तुम्ही करा, ती कुणीही करा, ती काँग्रेसनी करा किंवा भाजपनी करा, माझं काही म्हणणं नाही, त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे कुठंतरी याची दखल घ्यावी लागणार आहे। जरी ते वातावरण, जरी माहोल नसला, 2014 साली असं म्हटलं जातं की अण्णांच्या आंदोलनातून जो एक विरोध तयार झाला, एक प्रेशर आलं, जे सरकार गेलं मनमोहन सिंग, त्यातल्या अनेक कारणांपैकी एक हे अण्णांचं आंदोलन होतं, हे निश्चित आहे, एकमेव कारण नव्हतं। पण आता तशी परिस्थिती नाही आहे, म्हणून लाईटली घेता येणार नाही। कारण सकाळीच राजेंद्र सिंग जेव्हा कार्यकर्ते आले होते ते असं म्हटले होते की गंगेच्या सफाई करता अग्रवालांनी जे आंदोलन केलं होतं ज्यात त्यांचा बळी गेला,
तशी वेळ अण्णांवरती येऊ शकते. राज ठाकरे देखील असं म्हणाले का कुठंतरी अण्णांचं वय बघता, जे 80च्या घरामध्ये आहे, तब्येत बघता, प्रकृती बघता, त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मोदी जबाबदार आहेत असंही अण्णा म्हणाले. कुठंतरी सरकार त्यांच्या प्रकृतीची पण काळजी ठेवू नये. त्यामुळे अण्णांनी हे उपोषण लांबवू नये. जरी अण्णा म्हणत असले की आणखी मला 5 दिवस काही होत नाही, तरी अण्णांचं उपोषण हे लवकरात लवकर संपावं आणि त्यांनी जे काय तोडगा आहे तो मान्य करावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मुख्यमंत्री असतील किंवा केंद्र सरकार असेल ते गिरीश महाजन, सुभाष भामरे यांच्या माध्यमातून अण्णांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते. अद्वैत, आम्ही तुमच्याशी पुन्हा बोलण्यासाठी येतो, मात्र आज 90% मागण्या मान्य झाल्या. या संदर्भात जे गिरीश महाजनांनी वक्तव्य केलं होतं ते दादांत खोटं, किंवा सरकार जर असं म्हणत असेल तर ते दादांत खोटं, असं अण्णा हजारेंनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं. या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं अण्णा हजारे काय म्हणाले ते आता आपण बघूयात. राज्याचे मंत्री येऊन गेले, पण त्यांच्या बोलण्यावर आता विश्वास राहिला नाही. आणि राज्य सरकारतर्फे सांगितलं जातं 90% मागण्या मान्य झाल्या. ही जनतेची दिशाभूल आहे. अरे किती खोटं बोलावं, याला सीमा लागते. 90% जर मागण्या मान्य झाल्या तर मला काय वेळ लागलं का उपोषण करा? ह्या भाजपचे अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि हे सगळे पुढारी काय काय बोललेत आणि आता 5 वर्ष गप्प झाले, बोलतच नाही. त्यांना एलर्जी झाली. ज्या लोकपाल लोकायुक्तेमुळे सत्तेवर आले त्या लोकपालाचीच एनर्जी झाली. आज तरी माझ्यासमोर अन्याय मार्ग दिसत नाही. 6 दिवस झाले तरी अजून 5 दिवस मला काही होणार नाही असं माझं मन मला ग्वाही देतं. फक्त वजन कमी होत चाललं, लघवीमध्ये थोडे किटाणू आले, पण अजून धोकादायक नाही. ईश्वराची कृपा आहे, तो करून घेतो माझ्याकडून, मी करतो. म्हणून आज धोका नाही. मी अजून 5 दिवस तरी काही होणार नाही. 5 दिवसानंतर मी विचार करेल आणि मग त्यावेळेला ठरवेल काय करेल. अद्वैत मेहता आमचे प्रतिनिधी राळेगण सिद्धीमध्ये आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. अद्वैत, केंद्राच्या अखत्यारीतला जो मुद्दा आहे तो जरी आत्ता काही क्षणासाठी बाजूला ठेवला तरी राज्याच्या अखत्यारीतल्या मुद्द्यांविषयी काहीतरी ठोस आज घेऊन आलेले आहेत गिरीश महाजन, आणि त्याविषयी आत्ता बंद दाराआड चर्चा सुरू आहे अण्णांशी. बरोबर आहे. 2 मुद्दे आहेत सुवर्ण. आपण जर बघितलं तर काही बाबी या राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये आहेत. म्हणजे लोकायुक्त जो कायदा आहे त्याच्यामधल्या 90% गोष्टी पूर्ण केल्या आहेत असं गिरीश महाजन मुख्यमंत्री म्हणत आहेत, जे अण्णांना मान्य नाही आहे. आणि दुसरा जो मुद्दा आहे लोकपालाचा, तो केंद्राच्या अखत्यारीमधला आहे. त्याची तर नेमणूकच केलेली नाही आहे. लोकपाल कायदा संमत केला, परंतु लोकपाल या पदावरती जो माणूस नेमाला पाहिजे तो नेमला जात नाही आहे. साधी गोष्ट आहे की या लोकपालच्या कक्षेमध्ये कोण येतं तर पंतप्रधान येतात. म्हणजे लोकपाल जर नेमला तर तो पंतप्रधानांची पण चौकशी करू शकतो. अशा वेळी मोदी तयार होतील का लोकपाल नेमायला? कारण आता भाजपमध्ये हा रोगापेक्षा उपाय भयंकर आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे त्यांचं म्हणणं पडलं की जेव्हा तुम्ही विरोधामध्ये होता तेव्हा तुम्हाला लोकपाल हवा होता, आता सत्तेमध्ये आल्यानंतर मात्र तुम्हाला विसर पडलेला आहे. त्यामुळं लोकपाल नियुक्तीचा मुद्दा जो आहे तो केंद्राच्या अखत्यारीमध्ये आहे आणि लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी ही राज्याच्या अखत्यारीमध्ये आहे. दोन्हीमध्ये त्रुटी ठेवलेल्या आहेत. त्यामुळं दोन्हीवरती मला ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय मी उपोषण मागे घेणार नाही, त्याची भूमिका आहे. त्यामुळे कदाचित राज्याच्या अखत्यारीमध्ये जे आहे ते गिरीश महाजन करतायत, केंद्राकडून जे करायचे ते सुभाष भामरे घेऊन येतील तोडगा. आणि हे काय आहे, हे ठोस आहे का? त्याने अण्णांचं जर समाधान झालं तर काहीतरी होऊ शकतं, तेव्हा थांबावं लागेल. कारण अण्णा असं म्हटलं की मी केवळ चर्चा करून यात काही निष्पन्न होणार नाही, मला जर ठोस काही दम वाटला तुम्ही जे काही घेऊन येत आहे तर मी विचार करीन. आणि असंही म्हटलं की अजून 5 दिवस माझ्या तब्येतीला काही होत नाही, 10 दिवस मी हे उपोषण करू शकतो. जेव्हा माझी तब्येत अजून बिघडेल 10 दिवसानंतर तेव्हा मी निर्णय घेईन. जेव्हा राज ठाकरे असं म्हणाले की तुम्ही या लोकांच्या नादाला लागू नका, यांच्याकरता तुम्ही तुमचा जीव पणाला लावू नका, त्यावरती अण्णा असं म्हणाले की अगदी बरोबर आहे, परंतु माझ्याकडे दुसरा उपाय नाही आहे. त्याने हेही म्हटलं गेलं की तुम्ही फक्त उपोषणच काय करता. अद्वैत, या भेटीगाठींच्या मुद्द्यांविषयीचाच एक आपल्याला प्रश्न आहे की काल विरोधी पक्षनेते भेटून गेले, आज राज ठाकरे भेटून गेले, अजूनही काही लोक अण्णांना भेटायला येणार आहेत असं कळतंय. मग कुठेतरी राजकीय फायदा अण्णा हजारेंच्या उपोषणाचा उठवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. जे आधी तुम्हाला नावं ठेवत होते आज तेच तुमच्या भेटीगाठी घेत आहेत असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केलं. काय सांगाल या सगळ्या आरोप प्रत्यारोपांविषयी?
अगदी खरी गोष्ट आहे, कारण अण्णा हजारेंची पण भावना आहे की मला वापरलं गेलं. आपण जर बघितलं तर 2013 साली अण्णा हजारे जेव्हा फॉर्ममध्ये होते, जेव्हा त्यांची दिल्लीमधली आंदोलन होत होती, तेव्हा भाजप आघाडीवरती होता अण्णांना पाठिंबा देण्यामध्ये. त्यांनी पूर्ण उपयोग करून घेतला. आता उलट परिस्थिती आहे, भाजप सत्तेमध्ये आहे, त्यामुळं इतर जे महागठबंधन किंवा आघाडी आहे त्यांना कुठंतरी वाटतंय की अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा परत एकदा एक माहोल तयार होईल का, निवडणुका डोळ्यासमोर आहेत. नक्की अगदी खरं, अण्णा हजारे यांच्या फायद्याकरता सगळेजण वापरतात. म्हणूनच अण्णा म्हणतात की काँग्रेस बीजेपी दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाने भ्रष्टाचारामध्ये ग्रॅज्युएशन केलं तर दुसऱ्याने PhD केली आहे. अण्णालाही माहिती आहे की राजकीय परिवर्तन झालं तर काही फरक नाही पडत, एक जातो दुसरा येतो, व्यवस्था परिवर्तन होत नाही. पण शेवटी अण्णांच्या देखील मर्यादा आहेत. आपल्याला माहिती आहे की जेव्हा याच्या आधी काँग्रेसच्या काळामध्ये जेव्हा अण्णांची आंदोलन व्हायची तेव्हा विलासराव देशमुख यांच्यावरती ती जबाबदारी असायची आणि अण्णा हजारे यांची मनधरणी करून त्यांचं समाधान करून आंदोलन अण्णा मागं घ्यायचे, पण पदरात काही ना काहीतरी पडायचं. आता ती जबाबदारी कुठंतरी गिरीश महाजन यांच्यावरती आलेली. पण देवेंद्र फडणवीस यांचं खरं तर अगदी कौतुक केलं होतं. एक चांगला तरुण तडफदार मुख्यमंत्री, जनतेचा विरोध पत्करून त्याच्याबद्दल देखील अण्णांनी खंत व्यक्त केलेली आहे की मी फडणवीसांचं कौतुक केलं, परंतु फडणवीसांनी माझ्यावरती विश्वास दाखवला नाही, माझा विश्वास तोडला आणि आता मला त्यांच्यावरती विश्वास राहिला नाही, असंही अण्णा म्हणतायत. तर कुठंतरी हेही लक्षात घेतलं पाहिजे की अण्णा आता सावध झालेले आहेत. पत्रकार परिषदेदरम्यान मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना थोडेसे निराशाजनक वक्तव्य आणि विधानं अण्णांनी केली आहेत. एक फक्त अद्वैत अपडेट द्याल, गिरीश महाजन किती वाजताच्या दरम्यान अण्णांना भेटायला आले, आता त्यांच्यात जी चर्चा सुरू आहे अजून किती वेळ सुरू राहील आणि सुभाष भामरे कधी पोहोचतायत राळेगण सिद्धीमध्ये, काही कळलंय का? आता गिरीश महाजन आलेले आहेत आणि साधारणतः पुढचा एक अर्धा पाऊण तास तरी ही चर्चा नक्की चालेल. आणि गिरीश महाजन हे निश्चितपणे काहीतरी एक घेऊन आलेले आहेत तोडगा, कारण असंही चाललं होतं की एक ड्राफ्टिंग कमिटी नेमूयात, मसुदा समिती, म्हणजे अण्णांचे जे मुद्दे आहेत त्याची अंमलबजावणी कशी होईल यासाठी एक मसुदा समिती नेमूयात. त्यामुळे राज्यातर्फे त्यामध्ये गिरीश महाजन असतील, केंद्रामधले त्यामध्ये सुभाष भामरे असतील आणि मग आपण एक काहीतरी ड्राफ्ट करूयात आणि मग त्याच्यावरती काय होतंय का. आता त्या दृष्टीनेच कदाचित भामरेही थोड्या वेळानंतर येतील. त्यामुळं भामरे आल्यानंतर पुन्हा एकदा महाजन भामरे अण्णा अशीही बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढचे 1-2 तास हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यानंतर कळेल की काही अण्णा स्वतः थोडेफार या उपोषण मागे घेण्याच्या दृष्टीनं काही सकारात्मक बोलतायत का, पण त्याकरता आपल्याला वाट बघायला पाहिजे. पण आता अजून या दोन नेत्यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणी येईल म्हणजे राळेगण सिद्धीमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत, बैठकींचा सिलसिला सुद्धा सुरू राहणार आहे आणि यावर अद्वैत आपली नजर असणार आहे, कारण आपण राळेगण सिद्धीमध्ये आता उपस्थित आहात. त्यामुळे तुमच्याशी अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे. गिरीश महाजन आता अण्णा हजारेंशी संवाद साधतायत. अर्थातच ते सरकारचं दूत बनून, मुख्यमंत्र्यांचं दूत बनून तिथे पोहोचलेले आहेत आणि आता ज्या मुद्द्यांवर राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या ज्या मुद्द्यांवर चर्चा होती, करणं गरजेचं होतं, त्यावर चर्चा सध्या सुरू आहे. आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांच्याशी आपण बोलणार आहोत, त्यांच्याबरोबर साहेबराव कोकणे सुद्धा आहेत. काय अद्वैत सांगाल दिवसभरातल्या राळेगण सिद्धीमधल्या घडामोडी, मागच्या 6 दिवसांमधल्या घडामोडी आणि आज तरी अण्णा हजारे उपोषण मागे घेतील का या दोन नेत्यांच्या बैठकीनंतर, त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर? बरोबर आहे. आपण जर बघितलं तर अण्णा आत्ता तरी असं म्हणतायत की मी केवळ भेटींनी समाधानी नाही आहे, उलट माझी भेट घ्यायला तुम्ही येऊ नका, कारण या भेटींमुळं संभ्रम निर्माण होतो की जेव्हा नेते भेटीला येतात तेव्हा याचा अर्थ आज काहीतरी उपोषण सुटणार, परंतु जोपर्यंत तुम्ही ठोस काही माझ्याकडे घेऊन येत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण मागं घेणार नाही. कारण तुम्ही माझी दिशाभूल करता. आत्तापर्यंत 5 वर्ष झालं मला नुसती आश्वासनं दिली गेली आणि बाहेर तुम्ही सांगता की अण्णा हजारेंच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. तर कुठंतरी हा जो तोडगा आहे हा लगेच निघेल असं नाही. म्हणूनच अण्णा म्हटले की मी आणखी 5 दिवस उपोषण करू शकतो. आपल्यासोबत साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आहेत, आपण त्यांना विचारूयात. गिरीश महाजन सतत येत आहेत, आज परत आलेले आहेत, कालच अण्णांनी फटकार होता, आज पुन्हा आलेले आहेत. काय साधारणतः चर्चा सुरू आहे, काय ठोस आश्वासन त्यांनी आणलंय का? नाही सर, काय की पहिल्यापासून गिरीश महाजन त्यांच्या टचमध्ये आहेत, पण पहिल्यापासून अण्णा म्हणताय की जोपर्यंत तुम्ही ठोस काही घेऊन येत नाही तोपर्यंत माझ्या काही होऊ नका. कारण पहिल्या दिवशी तेव्हा 6 दिवसापूर्वी भेट नाकारली होती, तरी पण ते आले होते. काल जेव्हा भेट झाली त्यावेळेस 1971चा जो कायदा आहे त्यामध्ये अमेंडमेंट केली होती, तर ते म्हणजे मला तो कायदा नकोच आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी बोलणं आलं फोनवरती की बा मुख्यमंत्री म्हणले तुमचा जो कायदा आहे 13चा तो आम्ही मंजूर करायला तयार आहे. याच्यावरती संयुक्त समितीने नेमली होती, त्या समितीचं पत्र तयार घेऊन आलेलं आहे. त्या पत्रावरती आता समिती नेमली, त्यातला किती
किती दिवस लागतात याचं हे पाहावं लागेल. आणि नेमकी हे जी मागणी आहे ही आली लोकायुक्ताची, परंतु अण्णांच्या दोन प्रमुख अजून मागण्या आहेत, लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्या. ते हे प्रश्न जे आहेत ते केंद्र यात्रेमध्ये आहे, तर केंद्राकडून कोणी येत नाही याच्यावरती अण्णांनी नाराजी व्यक्त केली होती. भामरे त्यासाठीच येतात आज केंद्राकडून. केंद्राकडून जे काही पत्र भेटलं होतं त्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि केंद्राच्या ज्या ते विषय जे आहेत ते घेऊन सुभाष भामरे येत आहे. त्याच्यामध्ये मोठे निर्णय आहेत, लोकपाल असू द्या किंवा शेतकऱ्यांचे मुख्य प्रश्न जे आहेत त्यावरती यांना आज ठाम आहेत. कालही जे बोलताना बोलले होते, जर हे काही प्रश्न सुटले नाही केंद्राच्या हातातले, मी पद्मभूषण परत. स्वामीनाथन आयोगाचा पण मुद्दा महत्त्वाचा आहे. अण्णा असं म्हणतात की स्वामीनाथन आयोगाचं तुम्ही नाव सुद्धा काढलं नाही, शेतकऱ्यांना तुम्ही काय काय दिलं हे बरोबर आहे, त्यामुळे अण्णाचा तो पण एक कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे लोकपालाचा मुद्दा आणि स्वामीनाथन जो केंद्राच्या अखत्यारीमध्ये आहे आणि लोकायुक्त जो राज्याचे आहे ते झाल्याशिवाय अण्णा उपोषण मागे घेणार नाही. अण्णांनी ठामपणे सांगितले की केंद्राच्या आतमध्ये विषय आणि राज्याच्या आतमध्ये विषय हे वेगळे आहेत. कारण जे गिरीश महाजन देत आहेत ते राज्याचं प्रतिनिधित्व करतात, त्यांना वरती बोलायचा काही अधिकार नाही. कारण हे दोन्ही मुख्यमंत्री असो किंवा गिरीश महाजन असो हे फक्त राज्याचं बोलत आहे. परंतु केंद्राच्या आपल्या प्रमुख मागण्या ज्या आहेत, स्वामीनाथन आयोगाच्या त्यांना वाटलं होतं की अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना काहीतरी भेटन, पण शेतकऱ्यांची चेष्टा केली असंही अण्णा बोललेले आहेत. त्यामुळं त्या मागण्यात काय अजून सुटलेलं नाही. आणि गिरीश महाजन त्यांनी दावा केला होता पण 80% मागण्या मान्य झालेल्या आहेत, असं काहीही नाही आहे. अण्णांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे दोन मुद्दे आहेत, त्यात सुभाष भामरे काय नेमकी पत्रांतर. अण्णांचं म्हणणं आहे की जमिनीवरची हकीकत वेगळी आहे, वास्तव वेगळं आहे. शेतकऱ्यांसाठी तुम्ही करताय, पण आज असं बोलले की कांदा रस्त्यावरती शेतकरी का फेकतोय, 50% त्याला विकावं लागतोय, म्हणजे थोडक्यात काही झालेलं नाही असं अण्णांचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट लोकायुक्ताचं, म्हणजे सरकार केवळ कोरडी आश्वासनं देते, प्रत्यक्ष काहीच होत नाही. आणि मुख्यमंत्र्यांशी अण्णांची नेमकी काय चर्चा झाली? अण्णा नेमकी काय आलं की अण्णांच्या ज्या मागण्या आहेत त्याला बगल दिली जाते. इथे केंद्रातले मंत्री असो किंवा महाराष्ट्रातले मंत्री असो हे या तिन्ही मुद्द्याला बगल देत आहे. आता मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन यांचा जो विषय आहे तो मर्यादित आहे की ते फक्त महाराष्ट्रापुरतं बघतात, लोक आयुक्त नेमणुकीपुरतं बघताय. आणि त्या मागण्या ज्या आहेत मुख्यमंत्री सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या लोक आयुक्तांनी मान्य केल्यात. परंतु स्वामीनाथन आयोग असो किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत किंवा लोकपाल असो हे केंद्राच्या अखत्यारीमध्ये आहेत आणि केंद्राचा एकही सक्षम माणूस तो डिसिजन मेकर जे आहे ते कोणी बोलायला तयार नाही. त्यामुळे अण्णा चिडून आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की तिन्ही मागण्या आता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण घेणार नाही आणि 8 तारखेपर्यंत जर माझ्या मागण्या झालं नाही तर मी पद्मश्री वापस करणार. आणि दुसरं जर बघितलं तर 40 पत्र आपण मोदींना लिहिली, परंतु एकाचंही उत्तर आलं नाही. आणि योगायोग म्हणजे आत्ताच एक उत्तर आलं, पण दुर्दैवाने त्याच्यामध्ये तुम्हाला शुभकामना आहे, तुम्हाला शुभेच्छा असं म्हटल्यामुळं त्याचा एक वेगळाच अर्थ निघाला. तर कुठंतरी अण्णांच्या आंदोलनाची सरकार खिल्ली उडवते का, अण्णा जर उपोषण करतायत, उपोषणाला बसतोय आपण असं पत्र पाठवतायत आणि त्याला जर उत्तर तुम्हाला शुभेच्छा असं असेल तर उपोषणाला कोणी शुभेच्छा देतं का? त्यामुळे राज ठाकरेचे सकाळी म्हणाले की हे निर्लज्ज आणि निर्ढावलेलं सरकार आहे आणि या नालायक लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावू नका, तुम्ही आमच्याबरोबर आहे, आपण एकत्र लढू आणि यांना गाडू, असंही या स्टेजवरनं आज राज ठाकरे म्हणालेले आहेत. परंतु अण्णा हजारेंनी एवढं सांगितलेलं आहे की मला उपोषणाशिवाय दुसरा कुठला मार्ग दिसत नाही, उपोषण झालं तरच हे सरकार हलेल आणि जर काही ठोस तुम्ही माझ्या मागण्या मान्य होतील असं काही घेऊन आला तरच मी ऐकेन. त्यामुळे आता जसं आपल्याला आपले प्रतिनिधी कोकणेंनी सांगितलं की बंद दाराआड जी चर्चा आहे त्यात ती चर्चा